श्री स्वामी समर्थ. आजचा अध्याय आहे 21वा. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे, पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत, झाले 20 अध्यायपर्यंत, करोनी माझे मुखनिमित्त, वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21वा, कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता, जडदेह त्यागुनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर, ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहाराचा अवसर, चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षडचक्रा ते भेदून, ब्रह्मरद्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयमधुनी ते घवा. जवळ होती सेवे करी, त्यांच्या दुःखे झाले अंतरी, शोक करिता नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करून आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत, उपनाम असे थोरात, बळवंत पार्वती सुत, नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी साप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ, त्यासी स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले, हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यवहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा, अबालवृद्धा समजे असा, लघुग्रंथ रचिला हा. प्रमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपी प्रकटले, बोरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला, तृतीयाध्याय निश्चयी. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्याशी खल, तेची व्रत सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामीसी, पाठविले कारभार्यासी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, तयांचे व्रत समग्न, 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणावरी, भक्ती जडी कोणी प्रकारी, हे 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मासमध्ये ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, हे वर्णत समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात, ते ऐकता पुनीत होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझे निरूपिला. भक्तिमार्ग निरोपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसप्पा तेली सदभक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित वर्त, त्याचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागले भजन छंदू, जे दाबाबुवा प्रसिद्ध, 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट, आणि तात्यांचे व्रत,
वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 21 वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी व्रत निविदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आरोग्य आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ हो विमल कीर्ती मुखी असो वसो सरस्वती भवसागर तरीन अंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसी भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीसा आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपागणा समर्थ मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुआ दोन्ही कर जोडुनी आता हेची विनवणी ग्रंथ सरक्ष लागुनी सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ हिनमती कवित्व करू नेनेची परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उबगन मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणोनी जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारकानंद कंदा अनामातिता अभेदा हरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा विनाशा पुराण पुरुषानंतवेशा भवपाशा सोडावी जय जयाजी कमलासना कमलावरा कमल नयना विदितात कमलवदना हृदय कमली वसावे मत्स्य कूर्म वराह जान नरसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळ करून आला घेऊनी विष्णू कवी आपुल्या कंठी तात्काळ घालूनी चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ।